नमस्कार मित्रांनो, मी यश सावंत. आपण आता आलो आहोत विसापूर गडकिल्ल्यावरती. तर आपण म्हणजे बऱ्याचपैकी वरती आलो आहोत आणि या किल्ल्याची जी पायवाट आहे ती थोडीशी कन्फ्युजन आहे. जो फर्स्ट टाईम येतो आहे त्याला थोडंसं कन्फ्युजन होईल इथे. पण इथूनच हा बघा, हा असा रस्ता जातो आहे. हा रस्ता असा आहे की कोणालाही असं वाटेल की इथून नाही आहे म्हणून. हा पहा, एकदम असा वाईल्ड टाईपचा रस्ता आहे पूर्णपैकी. म्हणजे पूर्ण झाडीनी लपलेला रस्ता आहे हा. त्यामुळे कोणालाही असं वाटेल की इथून रस्ता नाही आहे म्हणून. मेन जो आहे तो हा झाड आहे, ठीक आहे. हा झाड तुम्हाला खालून पण दिसेल. कोणालाही तुम्ही विचारलं की वरती जायचा रस्ता कोणता आहे, तर ते तुम्हाला पहिला हा झाडच डायरेक्ट करणार की इथूनच तुम्हाला रस्ता भेटतो पुढे जायला. खूपच घनदाट अशी झाडी आहे तिथे आणि या झाडीमधूनच हा रस्ता निघतोय पुढे. आम्ही ऑलमोस्ट 1 तास तरी उगाचच फिरत बसलो मागच्या मागे. दुसरीकडे पण एक वाट होती, तिथून पण काही पोरं निघाले होते, पण ते पण तिथे चुकले, परत खाली आले. आम्ही तिथे होतो, आम्ही खाली आलो आणि इथून खाली आम्ही काही माणसांना विचारलं वरती जायचा रस्ता. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे तुम्हाला वरती झाड दिसणार, त्या झाडाच्या इथून तुम्हाला राईट मारून पुढे जायचं आहे. मित्रांनो, ॲक्च्युली झालं असं आहे की आम्ही पाटणगाव या रूटनी गेलो होतो आधी विसापूर गड किल्ल्यावर, पण तिथून रूट प्रॉपर आहेच नाही, ठीक आहे. आणि हा आहे दुसरा रूट जो येतो आपलं भाजे गावापासून, ठीक आहे. इथून प्रॉपर रूट आहे. तर मग विसापूर गड किल्ल्यावर येत असाल तर तुम्ही हाच रूट धरून यावा. तिथे बिलकुल ऑप्शन नाही आहे पाटण गावावरून. एकदम रिस्की ट्रेकिंग आहे तिथून, ठीक आहे. इथून तुम्ही बघा आता मलवली स्टेशनवरून उतरलात, तिथून तुम्ही ऑटो जरी केलात, डायरेक्ट ऑटो केलात तर मग 300 रुपये आहे इथपर्यंत, ठीक आहे. तुम्ही जर समजा 3 जणं असाल किंवा 4 असाल तर मग ते तुम्हाला कॉन्ट्रो करून करायला बरं होईल. आता आम्ही तर दोघंच आलो आहोत, ठीक आहे. तर मग आमच्याकडे ऑप्शन नव्हता. आम्ही ॲक्च्युली पाटणवरून जाऊन इथे आलो आहे आणि टाईम पण झाला, आम्हाला परत ट्रेन पण पकडायची आहे ठाण्यासाठी. त्यामुळे आम्ही दोघंच आलो 300 रुपये देऊन. बट इट्स फाईन. आता आम्ही स्टार्ट करू. आमचं इथून एंट्री पॉईंट आहे विसापूरसाठी. आपण मुंबईवरून पुण्याला कसं येऊ शकतो ह्याची मी तुम्हाला एक क्विक माहिती देतो. आपल्याला पुण्याला म्हणजे लोणावळा स्टेशनला उतरायचं आहे. हा 1 डे ट्रेक आहे मित्रांनो. आपण 1 डेमध्ये हा पूर्ण ट्रेक कंप्लीट करू शकतो. आम्ही सकाळी 7:30 वाजता डेक्कन एक्सप्रेस पकडली होती ठाण्यावरून लोणावळा स्टेशनसाठी. हा कमीत कमी 2 तासाचा प्रवास आहे. लोणावळा स्टेशनला उतरलाच तुम्हाला शिवाजीनगरची लोकल ट्रेन पकडायची आहे. लोणावळा स्टेशननंतरच तुम्हाला मलवली स्टेशनला उतरायचं आहे आणि मलवली स्टेशनवरूनच तुम्हाला पुढे जायचा रस्ता भेटेल. लोणावळा स्टेशनवरून मलवली स्टेशन कमीत कमी 5 मिनटावरच आहे मित्रांनो. हा ब्रिज तुम्हाला क्रॉस करून पलीकडे जायचा आहे आणि तिथूनच तुम्हाला भेटणार 2 मार्ग, एक तर पाटण गावावरून आणि दुसरं भाजे लेण्याकडून. एक मेरा फोटो निकाल इधर.
आम्ही म्हणजे स्टार्टिंगच्या ट्रेक पॉईंटलाच आहोत, पण तरी पण बोललो म्हणजे आता कितीतरी 1:30 वाजले असतील, 1:30 का 2 वाजलेत. ठीक आहे, त्याआधी आम्ही बोललो वरती जायच्या आधी थोडासा नाश्ता करून घेऊ. आम्ही नाश्ता पण असं लाईट आणलं आहे, डोसा, चटणी आणि मित्रांनी चकना. चकना म्हणजे हे आपलं काय बोलू शकतो याला, चकलीसारखं काहीतरी आयटम आहे. ठीक आहे, राईसचा आयटम आहे, डोसा, चटणी, एकदम हेल्दी. तर मित्रांनो आमचा आता खाऊन झाला आहे. तुम्ही बघू शकता आम्ही प्लेट्स आणले होते, प्लॅस्टिकचे पिशव्या पण होते. ठीक आहे, तर तुम्ही पण कुठे ट्रेकिंगला असं जात असाल ना तर प्लेट्स वगैरे आणाल किंवा काही चिप्सचे पॅकेट्स आणाल. ठीक आहे, तर ते रॅपर्स वगैरे काही असं फेकू नका इथे. आम्ही पण पेपर प्लेट्स आणले होते, हे आता पूर्णपैकी आम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये रॅप केले. ठीक आहे, हे डबे होते आमचे काही, हे तर आम्ही ॲज इट इज बॅगेमध्ये ठेवणार आहे. हे पण बॅगेमध्ये ठेवणार आहोत. गडकिल्ला केला, खाली आलो, खाली कुठे पण दुकान असेल, रेस्टॉरंट असेल, तिथे डस्टबिन दिसला की हे रॅपर फेकून द्या किंवा घरी घेऊन जा आणि घरी फेकून द्या. पण गडकिल्ल्यामध्ये किंवा ट्रेकिंग करताना कुठेही पायवाटामध्ये कचरा करू नये, बस एवढंच, फक्त एवढं तरी सिविक सेन्स फॉलो करा. ओके, चला आता आपण कंटिन्यू करू वरती जायला. ऑलरेडी 2 वाजायला आलेत. मित्रांनो अर्ध्या रस्त्यापर्यंत आम्ही आलो आहे. ठीक आहे, इथे आम्ही एक टाकी पण बघितली होती पाण्याची. आता पाणी थोडंसं गढूळ झालं आहे आतमध्ये, आणखी किती वर्षापासून आहे, किती पावसाळ्यानंतर. हे मित्रांनो असे जे रस्ते असतात ना दगडांचे, ठीक आहे, इथे चढताना थोडासा प्रॉब्लेम होतो. जो फर्स्ट टाईम असेल, ठीक आहे, ज्यांचे शूज नॉर्मल असतील, रेकमेंडेड आहे की चांगले ट्रेकिंगवाले शूज घ्या, कारण की त्यामध्ये चांगला ग्रिप पण भेटतो आणि अशा दगडांवरती आहे ना चालणं पण सोपं होतं. ठीक आहे, आणि सोपा मार्ग अजून एक आहे की सरळ चढण्यापेक्षा तुम्ही झिगझॅग होऊन चढू शकतात. ठीक आहे, त्यांनी तुम्हाला जास्त थकवा पण नाही येणार आणि तुम्ही फटाफट चढू पण शकतात वरती. किती मेहनत आहे. खालती पडला की गेलं. वाव, एक नंबर व्ह्यू आहे. तर मित्रांनो आम्ही आता आलो आहे, वरती आलो आहे गडाच्या एकदम. ठीक आहे, ही तटबंदी येते, तुम्हाला पण दिसत असेल. काही तटबंदी अशी पण होती तिथे, पुन्हा दगडं दिसतील, पुन्हा बेकार हालतमध्ये, म्हणजे पुन्हा असं उद्ध्वस्त झाल्यासारखं आहे. त्या साईडला पण तुम्ही बघाल पुन्हा तटबंदी पुन्हा तुटलेली. ती एवढी म्हणजे विसापूर गडाची जी तटबंदी होती ती एवढी मोठी आहे ना, म्हणजे जर बाकीच्या गडांपेक्षा कम्पेअर केलं तर विसापूर गडाची तटबंदी एकदम मोठी तटबंदी होती.
पण नंतर जसा जसा काळ निघत गेला हे ॲक्च्युली मराठा जे पेशवे होते पहिले पेशवे बालाजी विश्वनाथ त्यांनी हा गड बनवला होता पूर्ण. ठीक आहे. त्याच्यानंतर काळ जसा जसा जात गेला 1818ला ब्रिटिशांनी हा पूर्ण गड पूर्ण जिंकून घेतला आणि त्यांनी पूर्ण हा जो गड होता जेवढं पण काही कोरलेलं काम होतं इथलं तटबंदी होती सगळं उद्ध्वस्त करून टाकलं आहे पूर्णपैकी. आणि जेव्हा हा गड जिंकला ब्रिटिशांनी तेव्हा इथूनच तोफा दागून त्यांनी समोर जो लोहगड आहे त्या लोहगडाची पण तटबंदी हलकीशी म्हणजे तिथली पण उद्ध्वस्त केली. असा इतिहास आहे इथला. दुर्दैवाने बोलताना पण जरासं वाईट वाटते पण काही करणार. पुन्हा मोकळं आहे. तर मित्रांनो आता आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केला आहे दुसऱ्या मार्गाने. इथून पण एक ट्रेकिंग पॉईंट चालू होतो विसापूर गडासाठी आणि जिथून आम्ही आलो तो जरासा एकदम खूप फिरून होता. ठीक आहे. तिथून लोहगडला पण जायला रस्ता आहे आणि हा जो जातो आहे रूट हा दुसरा पॉईंट आहे एंट्रीसाठी. आम्ही इथून एक्झिट मारतो आहे आणि हा डायरेक्ट भाजे या गावामध्ये या गावामध्ये डायरेक्ट कनेक्ट होणार. तिथून ऑटो डायरेक्ट स्टेशनला मलवली स्टेशनला भेटून जाईल. ठीक आहे. आणि इथे एक मस्त हनुमंतांची कोरीव काम केलेली सुंदरशी मूर्ती आहे. भव्य मूर्ती. बोलो बजरंग बली की जय. गुफा पण अरे वा अरे वा नाईस. मस्तच आहे.